होते तुमचे काय आता काय बघा, माजी पर्यावरण मंत्री आदित्य साहेब ठाकरे दादाशिया यांच्या संकल्पनेतून हे कांदळवन बनलेलं आहे आणि गेली 1.5 वर्ष हे कांदळवन तयार असून पण जनतेसाठी हे खुलं करण्यात आलेलं नाही. प्रशासन केंद्रापासून, राज्यापासून आणि महानगरपालिकेपासून हे पूर्णपणे विधान परिषद निवडणुकांमध्ये आता अडकलेले आहे, खासदारकीमध्ये अडकलेले आहे. त्यांना जनतेची काही देणं घेणं नाहीये. आणि माझं म्हणणं हे आहे की हे श्रेय आदित्य साहेबांना जाणार, म्हणून हे आहे ना, हे कांदळवनाचं उद्घाटन हे लांबवत आहे. पण हा अन्याय मुंबईकरांवरती आहे. मुंबईकरांच्या पैशातून बनलेले कांदळवन आहे. तर आम्ही याचा निषेध करायला आणि आज आम्ही हे कांदळवन उघड जाहीर नागरिकांसाठी खुलं केलंय हे जाहीरपणे सांगण्यासाठी आम्ही तिथे उपस्थित आहोत. आमदारांचं असं म्हणणं आहे की अजून काही काम बाकी आहे. संतोषजी, अजून काही काम बाकी आहे त्याच्यासाठी नाही, असं आहे. आम्ही माहिती हे आदित्य साहेबांनी उद्घाटन केलेलं आहे. हे कांदळवन जनतेचं आहे, पोलीसवाले थांबू शकत नाहीत. हे आजपासून खुलं झालेलं आहे. आजपासून खुलं झालेलं आहे. ते खुलं झालं. हे जाहीर करू आम्ही तुमच्या माध्यमातून. तुमचं काय म्हणणं आहे? काय म्हणणं तुम्ही कसं आहे की 20 सप्टेंबर 2021 ला आमचे पर्यावरण मंत्री, पालकमंत्री सन्माननीय आदित्य साहेब यांच्या हस्ते भूमिपूजन झालं होतं. आज 33 करोडचा फंड त्यांनी दिलेला आहे. 33 करोडचा फंड त्यांनी दिलेला असताना 2025 ला हे पार्क तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता जे शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आहेत, जे आता खाली बसून आंदोलनाची सुरुवात केली आहे. तर आंदोलन तीव्र झालेलं आहे. खाली बसून आता आंदोलनाची सुरुवात केली आहे. मी मुंबईकरांना आज आनंदाची बातमी सांगायला इथे आलेलो. आम्ही सगळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मुंबईतील एकमेव असं कांदळवन लोकांसाठी खुलं करण्यात आलेलं आहे. आपण कोणत्याही सत्ताधाऱ्यांची वाट न बघता या कांदळवनाचा आनंद घ्यावा, आपल्या मुलाबाळांना घेऊन यावं आणि शिवसेनेचे नेते आदित्य साहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून मुंबईसाठी जे काही चांगलं करता येतं त्याचा आणखीन एक नमुना आहे. तसं कोस्टल रोड हे ठाकरेंची संकल्पना होती. जिजाबाई उद्यानातील पेंग्विन ही ठाकरेंची संकल्पना होती. उद्योजन केंद्र जी असतील ही ठाकरेंची संकल्पना होती. तसंच एक पर्यावरणाच्या साठी ठाकरेंनी जी संकल्पना आहे. आमचं म्हणणं एकच होतं की जे आदित्य साहेबांनी 2021 साली जे भूमिपूजन केल्यानंतर हे काम पूर्ण 2025 झालं, त्याची पाहणी करण्यासाठी आणि लोकांसाठी जनतेचा खुल्ला करण्यासाठी म्हणून आज आम्ही हे प्रयत्न करतो. तुम्ही हे उघडलं असतं लोकांसाठी तर आज एक वेळ आली नसती ना. मग त्यांनी आज आम्हाला बोलतायत की आम्ही 2 दिवसांनी करणार, 4 दिवसांनी. मग आज का करत नाहीये? आज पण आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून घेऊन आलो, नगरसेवकांना घेऊन आलेलो. मग हे लोकांसाठी जनतेसाठी खुल्ला व्हावा हेच आमचा प्रयत्न. इथे पुरुष मंडळी आहे आणि या साईडला तुम्ही बघू शकता इथे महिला मंडळी पण सुद्धा आंदोलनावर बसले आहेत. काही काय सांगणार आंदोलनावर बसले? आज तुम्ही पाहत असाल तर हे गार्डन 1 ते 1.5 वर्ष बनवून झालेलं आहे. आदित्य साहेबांच्या माध्यमातून ह्याची ओपनिंग झालेली आहे. पण तरी सुद्धा या सरकारने त्यांच्या फायद्यासाठी हे आजपर्यंत गार्डन बंद ठेवलंय. तर आमची मागणी एवढीच आहे, सामान्य जनतेसाठी हे गार्डन खुलं केलं जावं, ही आमची मागणी घेऊन आम्ही रस्त्यावरती उतरलेलो आहोत. तर तुम्ही उद्घाटन तर केले आहेत ना? उद्घाटन केले आहेत? आम्ही प्रत्येकात उद्घाटन केलं, पण सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है. पोलीस आम्हाला आतमध्ये जाऊ देत नाहीत. बघू शकता जे महिला मंडळी आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की सरकार आमचे डरती आहे, पुलिस को आगे करती है. हे मॅनग्रोव्ह पार्क हे जे आदित्य साहेबांच्या संकल्पनेतून बनलेलं आहे. आम्हाला फक्त एवढंच म्हणणं आहे की हे पार्क जनतेसाठी तुम्ही उघडलंच पाहिजे. हे पार्क जे रेडी आहे ते आम्हाला लवकरात लवकर जनतेसाठी मिळालं पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.